हे मागे मागे नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागल्यापासून अर्ज भरायच्या दिवसापासून या भाजपच्या सरकारच्या दबावाखाली तिथलं प्रशासन अधिकारी सर्वजण त्या ठिकाणी जाणून बुजून दबावाखाली काम करत आहे. पण आम्ही लोकशाहीच्या मार्गानं हात जोडून आशीर्वाद मागणारी माणसं आहे. वेळोवेळी त्यांना आव्हान आणि विनंती करत होतो. होळकर मॅडम निवडणूक निर्णय अधिकारी असतील किंवा त्या ठिकाणी सहनिवडणूक निर्णय अधिकारी होळकर साहेब असतील की तुम्ही कोणताही भेदभाव न करता लोकशाही पद्धतीनं सगळ्याला समान न्याय देण्याची भूमिका निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तुमची असली पाहिजे. अर्ज स्वीकारताना वेगवेगळ्या त्रुटी आम्हाला दाखवल्या गेल्या, त्यातही आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी बदल करून त्यांच्या सूचनेचे पालन केलं. एबी फॉर्म स्वीकारताना देखील आम्हाला नियम अटी त्या ठिकाणी सांगितल्या. मात्र भाजपचे रात्रीच्या 2-3 नंतर सुद्धा एबी फॉर्म त्या ठिकाणी स्वीकारले. पण आम्ही लोकशाहीला स्वीकारलं, आम्ही कायद्याला स्वीकारलं. आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून सर्व आमच्या उमेदवारांनी अर्ज भरलाय. नगराध्यक्षपदाचा असेल यांना त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून अर्ज भरत असताना आम्ही आघाडीचा रजिस्टर्ड महाराष्ट्र शासनाच्या निवडणूक आयोगाकडे रजिस्टर्ड आघाडी आहे आणि या आघाडीचा आम्ही आघाडीच्या माध्यमातून बी फॉर्म म्हणजे एबी फॉर्म सुद्धा या आघाडीचा आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि आम्हाला आज अचानकपणे त्यांना सांगण्यात येतंय की तुम्ही एकीकडं राष्ट्रीयकृत पक्षाला वेगळा न्याय, त्यांना तुम्ही अर्ज भरलेल्यापासून प्रचाराचा त्या ठिकाणी शुभारंभ असेल प्रचार करायची परवानगी दिली, त्यांच्या काही आघाड्यांना त्या ठिकाणी प्रचाराची परवानगी दिली. मात्र आम्हाला परवानगी मागत असताना 26 तारखेला चिन्हाचं वाटप आहे म्हणून एकीकडे सांगितलं जातं आणि आज अचानकपणे सांगितलं जातं की वरून नियम आहे, आदेश आहे, वरून सांगितलंय म्हणून सांगितलं जातं की नगराध्यक्ष पदाला एक चिन्ह आणि नगरसेवक पदाला एक चिन्ह असा जर दुजाभाव करण्याचं काम आणि बाप त्या ठिकाणी उद्या केलं तर आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून होळकर मॅडम आणि रोकडे साहेबांना विनंती करायला आलो होतो. परंतु त्यांना वरचा सरकारचा पालकमंत्र्यांचा आणि वरच्या लोकांचा दबाव आहे. दबावाला जर बळी पडून या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आमच्यावर अन्याय अत्याचार करण्याचं काम सरकारचं आहे आणि लोकशाही पायमल्ली. म्हणून उद्या संविधान दिन आहे. संविधान ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आणि संविधानाच्या माध्यमातून लोकशाही रुजवण्याचं, लोकशाही वाढवण्याचं आणि घराघरापर्यंत लोकशाही पाठवण्याची भूमिका ज्या बाबासाहेबांनी दिली ती उद्या संविधान दिन आहे. मात्र जर उद्या त्यांनी त्या संविधानाची पायमल्ली करण्याचं काम इथं केलं तर मी आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून पंढरपूर शहरातल्या सर्व नागरिकांना आवाहन आणि विनंती करतो की प्रत्येक घरातला संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी उद्या या नगरपालिकेच्या पायरीवरती आपल्याला येण्याची गरज आलेली आहे. आणि आपण पंढरपूर शहरातला सज्ञ नागरिक तीर्थक्षेत्र विकास आघाडीला आणि सर्व इथल्या नेते मंडळींना, भालके कुटुंबाला पाठबळ देण्यासाठी तुम्ही नगरपालिकेच्या पायरीवरती नगरपालिकेमध्ये याल आणि या प्रशासनाचा, नगरपालिकेच्या या मुजोर अधिकाऱ्यांचा आणि सरकारचा जो दबाव त्या ठिकाणी सुरू आहे की एकूण पहिल्यापासून कशा पद्धतीने दबाव केला गेला. अर्ज माघार घ्यायची 21 तारीख मुदत होती. आज देश स्वातंत्र्य झाल्यापासून ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये अर्ज माघारी घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी चिन्हाचं वाटप त्या ठिकाणी केलं जात होतं. मात्र राष्ट्रीयकृत पक्षाला त्यांच्या आघाडीला सगळ्या परवानग्या त्या ठिकाणी दिल्या जातात. मात्र आम्हाला कायदा, कानून, अटी, नियम सांगितले जातात. 26 तारीख सांगितली. आम्ही तुमच्या लोकशाहीनं तुमच्या त्या ठिकाणी नियमाची अंमलबजावणी करणारे कार्यकर्ते आहेत. पण आज नगराध्यक्ष पदाला वेगळं चिन्ह आणि नगरसेवक पदाला वेगळं चिन्ह द्यायचा घाट या प्रशासनानं, या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी घातलेला आहे. आणि मग तो तसा घाट जर घालायचाच होता तर आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा जो आम्ही एबी फॉर्म जोडलाय आणि एबी फॉर्म असताना देखील त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला अपक्षाच्या यादीत गणलं जाणार आहे. मग आम्हाला अपक्षाच्या यादीत जर तुम्ही गणणार होता तर आमचे एबी फॉर्म त्या दिवशी तुम्ही स्वीकारलं का? ते स्वीकारायला नाही पाहिजे होतं. आणि म्हणून एकाच एक न्याय आणि दुसऱ्याच एक न्याय हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची पायमल्ली आहे. उद्या या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने जर सरकारनं त्या ठिकाणी असं केलं तर आमच्या तीर्थक्षेत्री विकास आघाडीचं म्हणणं आहे की तुम्हाला निवडणूक लोकशाही पद्धतीनं होऊ द्यायची नाही. आणि असा जर निर्णय त्या ठिकाणी घेतला तर आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना
निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला आम्ही उद्या पाठिंबा देतो. तुम्हाला ज्यांच्या हाताखाली ज्यांच्या दबावाखाली काम करायचं आहे त्यांना तुम्ही कुशाल त्या ठिकाणी पाठिंबा द्या. मात्र इतकी जनता शून्य आहे. अशा लोकांना त्या ठिकाणी चुकीच्या मार्गाने जे चाललेलं काम आहे बघून ते आपल्या माध्यमातून मी पंढरपूर शहरातल्या तमाम शहरवासियांना सांगू इच्छितो की चुकीचा जो प्रकार आहे तो प्रकार आम्ही कदापि होऊ देणार नाही. भले या ठिकाणी मग उद्या जर तुम्ही त्या ठिकाणी चुकीचा निर्णय इथं दिला तर आम्ही इथं 2 तारखेपर्यंत ठिय्या आंदोलन नगरपालिकेच्या समोर करू. मत मागायला दारात जाणार नाही. शहरातला नागरिक त्या ठिकाणी ठरवून हुकुमशाहीला थारा द्यायचा, गुन्हेगारी प्रवृत्तीला थारा द्यायचा किंवा या सरकारच्या दबावाला थारा द्यायचा की लोकशाही माध्यमातून हात जोडणाऱ्या लोकांच्या पाठीमागे उभा राहायचा. हे उठल्या शहरातले इथले नागरिक त्या ठिकाणी ठरवतील हे मी तुमच्या पुढे या ठिकाणी नम्रपूर्वक आवाहन आणि विनंतीपूर्वक सांगतो. भगीरथ दादा आगे बढ़ो. सगळं षडयंत्र त्या ठिकाणी सुरू आहे. वेळोवेळी आम्हाला अडचणी संकटात आणण्यासाठी मात्र आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना वेळोवेळी जाऊन सांगतोय तुम्ही कुठंही वागू नका. तुम्हाला समान आहे. आज मला सांगा मुळात उद्या तुम्ही चिन्ह देणार आहे. एखादा लोकशाही महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे एखाद्या अपक्षाला जर निवडणूक लढवायची असेल आणि तुम्ही हे जर चुकीचे नियम घालून देत असाल तर 4 दिवसात त्यांनी त्या कुठल्या घरापर्यंत कुठलं त्याचं म्हणणं लोकशाही पद्धतीनं मांडायचं. पण तरी पण आम्ही ते स्वीकारलं. तरी पण आम्ही त्याला सामोरं जायला तयार आहे. परंतु चिन्हात जर दुजाभाव करून आमच्यावरती अन्याय अत्याचार करण्याचं काम केलं तर आता आम्ही त्या ठिकाणी सहन करणार नाही. आम्हाला वेगवेगळे नियम पहिल्यांदा 8 तारखेला जे कब्बशी चिन्ह आहे मी तुम्हाला पुराव्यानिशी त्या ठिकाणी पत्रकार बसून दाखवतो. 8 तारखेला ज्या त्यांनी सिम्बॉलमध्ये दाखवलेलं कब्बशी चिन्ह हे वेगळं आहे आणि 21 तारखेला सरकारनं वेगळा आदेश काढलाय. कालच्या 21 तारखेला आज 25 तारीख आहे की चिन्ह बदलून मोठं आणि वेगळं त्या ठिकाणी केलं. हा कुणासाठी चाललाय, कशासाठी चाललंय हे एकदा सगळ्यांना त्या ठिकाणी विचारात घेऊन लोकांनी लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागं उभं राहणं ही काळाची गरज आलेली आहे आणि म्हणून ती विनंती मी आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी करतो. प्रत्येक वेळी आम्ही प्रश्न विचारला की आम्ही वर विचारून कळवतो. वर नेमकं बसलोय कोण हे त्या ठिकाणी सांगायला तयार नाही. आणि निवडणूक आम्ही लेखी दिलेत. पहिल्या डे 1 पासून आम्ही त्यांनी जे मागणी केलंय ते लेखी पत्र त्या ठिकाणी दिलेत. परंतु आम्हाला अजून देखील कुठल्या एका पत्राचा खुलासा त्यांनी त्या ठिकाणी दिला नाही. आणि आता सुद्धा आम्ही विचारलं की 2-2 मिनिटाला पाठीमागे जाऊन फोन लावायचा. मग आमच्या समोरच होऊ द्या ना. निवडणूक निर्णय अधिकारी हे सर्वोच्च असतात. त्यांनी कुणालाही वेगवेगळी भूमिका द्यायला नाही पाहिजे. परंतु ते त्यांच्या वागण्यातून आणि त्यांच्या आतापर्यंतच्या त्यांच्या हावभावातून त्या ठिकाणी दिसून येत आहे. मात्र आज त्याचा शेवट झालाय. आम्ही या ठिकाणी सांगतोय उद्या जर दुजाभाव केला तर आम्ही या नगरपालिकेच्या इथून क्रिया करून हलणार नाही. 2 तारखेपर्यंत तिथंच राहू. तिथली जनता कुणाला निवडून द्यायची त्या ठिकाणी ठरवेल. हे त्याचं त्या ठिकाणी लक्षण प्रतीक आहे. वेगवेगळी भूमिका घेऊन अरे येऊ द्या ना. तुमच्या चिन्हाला अजून देखील तुमच्या या पत्रकाराच्या बांधवाच्या माध्यमातून मी आवाहन करतो तुम्हाला अजून देखील चिन्ह बदलायचं असेल कुठं काय ठिकाणी बदल करायचा असेल तर आमची परवानगी आहे. पण आम्हाला एकसारखे चिन्ह न मिळू देण्याचं पाप हे कुणाच्या सांगण्यावरून चालू आहे हे एकदा तुम्ही त्या ठिकाणी जाहीररित्या सांगावं ही विनंती त्या ठिकाणी करतो. दादा भगीरथ दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भगीरथ दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. घाबरले.